कॅन्सर म्हणजे नेमकं काय? सर, आता आपण बघतो आहोत की कॅन्सर हा शब्द ऐकला तरी माणसाला भीती वाटते. तर कॅन्सर म्हणजे नेमकं काय? सो कॅन्सर म्हणजे बेसिक म्हणजे काय, आता जनसामान्यामध्ये कॅन्सर म्हणजे एखादी शरीरात झालेली गाठ किंवा न भरलेली जखम असा एक समज असतो. आता ते स्वरूप तसं दिसतं, पण मुळात जर कॅन्सरच्या मुळाशी तुम्ही गेलात तर कॅन्सर म्हणजे आपल्या पेशीच्या वागण्यामध्ये झालेला बिघाड. बर. सो आता आपलं शरीर तुम्हाला माहिती आहे की पेशींच्या पासून बनलेलं आहे. हो. सो नाही म्हटलं तरी 30 ते 40 कोटी आपण म्हणू शकतो इतक्या पेशी आपल्या शरीरात असतात. बर. आता प्रत्येक पेशींना एक काम दिलेलं असतं की त्वचेच्या पेशींनी काय करावं, लिव्हरच्या पेशींनी काय करावं, हृदयाच्या पेशींनी काय करावं. आता काय होतं मी सांगतो की या पेशींच्या वागण्यांच्या मध्ये एक बिघाड होतो. आता पेशींचं काम आहे की पेशींचा जन्म होतो, ते काम करतात आणि एक ठराविक कालावधीनंतर त्यांचा मृत्यू होतो, म्हणजे पेशींचा. ओके. त्याला आपण सेल डेथ असं म्हणतो. पण आता ही जी प्रोसेस आहे ही खूप रेग्युलेटेड आहे. रेग्युलेटेड म्हणजे ती कंट्रोल्ड करते आपली बॉडी, ज्याला आपण जीन्स म्हणतो, जेनेटिकली कंट्रोल होते. ओके. म्हणजे सांगायचं म्हटलं तर एक आपल्या बॉडीमध्ये जीन आहे ज्याला आपण P53 म्हणतो. एक P53 नावाचं पुस्तक पण आहे. सो तो काय करतो, त्याला आपण गार्डियन ऑफ जिनोम म्हणतो. मग तो ही प्रोसेस सगळी गार्ड करत असतो. ओके. आता या प्रोसेसमध्ये कुठे बिघाड होता कामा नये. म्हणजे पेशींचा जन्म, पेशींचं काम आणि पेशींची डेथ ही रेग्युलेटेड झाली पाहिजे. ओके. आता काय होतं, कधी कधी पेशींमध्ये जनुकीय बिघाड होतात, म्हणजे त्यांच्या DNA मध्ये प्रॉब्लेम्स चालू होतात. ते काय होतात ते आपण टप्प्याटप्प्यात बघू. आता त्यामुळे काय होतं, जी एक पेशी ज्या पेशीला ठराविक अंतरानंतर डेथ होण्याचं असतं ती होत नाही. मग त्याच पेशीची अनियंत्रितपणे वाढ चालू होते आणि ती वाढ शरीरातला हा जो जीन आहे P53 तो रेग्युलेट करू शकत नाही. त्यामुळं ती अनकंट्रोल्ड ग्रोथ राहते, ज्याला बॉडी कंट्रोल करू शकत नाही, जी ॲबनॉर्मल आहे, जी नॉर्मल ग्रोथ नाही. आणि मग ती पेशी कॅन्सरचं रूप धारण करते